फायनली लास्ट डे आहे आमच्या गावाचा. ॲक्च्युली खूप दिवसाचा प्लॅन होता, बट मग या फील्डमध्ये आल्यापासून असं प्रॉब्लेम आहे की देर विल बी ऑलवेज सम कोर्सेस चालू असणार, क्लासेस चालू असतील, मे बी फर्दर प्रिपरेशन एक्झाम्स. सो सुट्टीत येऊन देखील पूर्ण गावाला तसं एन्जॉय करता येत नाही. बट जेवढे दिवस असतात तर खूप छान वाटतं. आता व्हिडिओजमध्ये दिसलंच असेल, सगळीकडे पूर्ण ग्रीनरी आहे. नदी, छान वाहतं पाणी, फ्रेश एअर. सिटीमध्ये गेल्यावर पूर्ण चेंज, लाईक कॉन्क्रीट जंगलच झालं ते. तुम्ही ग्रीन जंगलपासून पूर्ण बिल्डिंग्समध्ये जात आहे, तर ते खूप खूप ऑड वाटतं. जर तुम्ही फ्यू डेज जरी तुम्ही इथं घालवले, गोईंग बॅक टू रुटीन तेवढं सूट होत नाही पटकन. बट दॅट्स अ लाईफ. आता मी जातो इथे गावाला, तुम्हाला रस्ता दाखवतो. हे गावचा रस्ता. आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्या घराकडे जाण्यासाठी मध्ये जो शेत आहे तो पूर्ण पाण्याने भरलेला आहे, त्यामुळे गाडी मला नेता येत नाही. सो मी गाडी मामाकडे लावतो. आता गाडी घ्यायला चाललोय. मामाच्या घरी आलेलो आहे. हे एवढं पूर्ण जे दिसतंय कंटिन्यू, ते पूर्ण माझ्या मामाचंच घर आहे. मी पूजा चालू आहे, मी गाडी लावली. कैमरा कैसा पकड़ना है तेरे को पता नहीं. त्याच्यामुळे इथे तेव्हा बेस्ट आहे मला वाटतं. दुरून धुकं वाटतं, जवळ गेलं की नाही. मग तेच ना.
ट्रॅव्हल करताना आपला हा जो व्ह्यू येतो नाही का, खूप छान वाटतं. सो ओपनमध्ये चहा प्यायला खूप मस्त वाटतं. चहा बनवायला आणखी मजा आली असते ना. आपण ऍक्च्युली कुठल्या जागेत होतो का? मंडनगड लागलंय का? ऍक्च्युली जागा पण माहित नाही आहे, बट आहे क्लिअर रस्त्यात. डालेंगे इधर रखते हैं. कॅमेरा इकडे घे ना तुम्ही काढतो. बसेल नाही. Cheers. Cheers. इतना दूर जाओगे तो कुछ दिखेगा नहीं. तरी आहे बघ ना, डोंगर पूर्ण हे धबधबे वगैरे आहेत तिथं. इथं बघ कोपऱ्यात ते सगळे लाईनीत वरती आहे ना, ते धबधबेत सगळे. काय कन्स्ट्रक्शन चाललंय रे कंपनी झाले आणि सगळं सोडायला लागले. पण काय वातावरण आहे रे तसं म्हटलं तर नाही का. मे बी आफ्टर फ्यू इयर्स हे तरी कुठे काय राहणार आहे का इथं. काय रे एवढं फक्त जपवावं लागणार असं. नाही, डोंगर राहते हे साईडचं जेवढं दिसतंय ना, ते सगळं निघून जाईल. एक जागा गेल्या पण असते कंपनी बघतो मोठं. त्यामुळे इथे बिल्डिंग बनलेत ना, लोकांना राहायला आहे. मला वाटतं बायकरचं झुंड नाही काय, एकदा गेला का गेला, परत येत नाही हारायला एकदा. काय दिसतोय रे बरं. मग गेला ना.
अरे पण ते घरातून निघालं तर छान होतं रे, मागून मागून. तसं म्हटलं की वातावरण मेंटेन्ड आहे काय गारो? जस्ट बिकॉज डोंगर आहेत साईडला म्हणून वातावरण मेंटेन्ड आहे. झाडांमुळे. हो. जेवढं तुला प्लेनचं ऑप्शन भेटतो ना तेवढं त्यांना इझी ऍक्सेस भेटतो ना का काही गोष्ट करायला. लाईट रस्ते प्लेन आहेत, दुकान इथं हे असल्यामुळे खूप चांगलं टिकलंय, प्रिझर्वड आहे. आणि ही महामंडळ बराच प्रवास केलाय, पण आता कार नाही म्हणजे या स्टेजवर आहे की कारने आम्ही फिरू शकतो आता. लहानपणी सगळ्यांना स्ट्रगल असतो नाही का. भरपूर प्लेसेस आहेत जिथे पण तिथे जायचंय जिथे होतं तिथे थांबवलंच नाही तू. आता तेच म्हटलं तामिनी घाट आहे, मस्त वातावरण तर छानच आहे. आय थिंक रिपीट झालं असेल बोलणं, बट मेन गोष्ट आहे की तर अजून नॅचरली गोष्ट सगळं प्रिझर्वड आहे. म्हणजे घाण लोकांनी कचरापेटीने गाववाल्यांना या गोष्टीसाठी मानलं पाहिजे की कचरापट्टी वगैरे काय ठेवलेलं नाही. अगेन मे बी पुणे कॉर्पोरेशननी पण चांगल्या गोष्टी केल्याच असतील, पण जो स्टील म्हणजे पुण्यापासून हार्डली 1 तासाचा डिफरन्स असेल. लोक विकेंड्सला येतात, रिसॉर्ट्स आहेत खूप इथे, आणि रिझन आहे इथं येण्याचा हाच आहे की प्युअर नेचरच्या मध्ये असा सिच्युएटेड एरिया आहे. तुम्ही जर ऑनलाईन वगैरे पण चेक करू शकता, तुम्हाला कळून जाईल कसं आहे. आणि जे पुण्यातले आहेतच ऑलरेडी ते छान इथं येतात, एन्जॉय करतील. छोटे रस्ते आहेत आणि पूर्ण ग्रीनरी मध्ये.
एवढं पण उंच करून घे ना जे तेवढं नाही हो तेवढं नाहीच होतं. स्वतः इथे क्विक बाईटमध्ये आलो आहे. तो एक छान लोकेशन होता बसण्यासाठी, बट गर्दी खूप आहे आणि भूक लागलेली आहे. आता एवढं वेट नाही करू शकत आणि मला माहीत नव्हतं हे व्हेजिटेरियन आहे. आता व्हेज खावं लागणार आहे काय गं? व्हेज खाणं आहे की नाही? ठीक आहे. स्वतः ऑर्डर करूया काहीतरी व्हेज. बाकी गावात ना तर भरपूर माल मसाला घेऊनच आलो आहे, तर टेम्पररी तर हेच खाऊ. फायनली जेवण आलेलं आहे. अगेन इट्स प्युअर व्हेजिटेरियन. पडता लागली आहे भूक. तर मॅडम चालू करायचं? माझी बॅटरी लो आहे यार. तुझी काय मोबाईलची बॅटरी लो आहे की तुझी लो आहे? मी येते का त्यामध्ये? ओके काय दाखवू तुम्ही? चीयर्स. मंचुरियन मॅडमचं मंचुरियन सब कुछ आहे ना. खरंच भूक लागली. ऑलमोस्ट 2:30 वाजलेत. तू गावातनं काय काय आणलं सांग? गावातनं पण भरपूर मेनू आणले, पण आम्हाला व्हेजवरती काढावं लागतं टाईम आता. आता घरात मला वाटतं घरी जायला असतील 1 तास लागेल. ट्रॅव्हलिंग छानच होते. मेन म्हणजे रोड चांगले होते काय? रोड वर नाईस. चलो नाव बॅक टू पेट पूजा. बाय. तू बोल काय करे? कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे? बोलो. फायनली पुण्याला आलो आम्ही आता. आणि आल्यानंतर असे जे नजारे बघितले असाल आता, पूर्ण बिल्डिंग्स लागलेत. ते बघून वाटतं की खरंच चला गावची लाईफ खूप चांगली आहे. इथं आल्यावर काचा बंद आहेत, AC लावावे लागले कारण गरमी होते आणि पूर्ण धूळ. तिकडे असताना एकदा देखील खिडकी लावली नसते, फक्त पाऊस पडलाय म्हणून खिडक्या लावल्यात. चलो पण काय करायचं, कर्मभूमी. या बघा बिल्डिंग्स आता.